नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक बहुत दिवसा फळले बहुधा दिवसा बहुत दिवसा फळले बहुधा दिवसा उदयाचा ठसा उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो 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 संत चरण पावलो। आज फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे भव दुखाचे साकडे भव दुःखाचे साकडे अरे कोंदाटले पुढे कोंडाले पुढे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे आदिंगणे संताजिया आलिंगणे संताजिया दिव्य झाली माझी काया दिवे झाली माझी काया हे मस्तक हे पाया मस्तक हे पाया त्यांच्या ठेविता वरी त्यांच्या ठेविता वरी त्यांचा ठेविता वरी त्यांचा ठेविता वरी त्यांचा ठेविता वरी त्यांचा ठेविता। आज फिरले माझे आज फिटले माझे कोडे बहुत दिवसाचे साकडे दिवसाचे साकडे कोंदाटले पुढे कोंडाले पुढे ब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे म्हणे धन्य झालो म्हणे झालो हे संताची आधालो ताजी आलो आलो
ah
पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्ये उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, आज फिटले माझे कोडे, भव दुःखाचे साकडे, आज फिटले माझे कोडे, बहुता दिवसाचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, आलिंगणे संताचिया, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता, आज फिटले माझे कोडे, बहुत दिवसाचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, तुका म्हणे धन्य झालो, सुखे संताची आधालो,
लोटांगणी आलो वैष्णव भार देखोनी, लोटांगणी आलो संत भार देखोनी, आजी पिटले माझे कोडे भव दुःखाचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे विठाला. स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण, तीची वंदू श्री चरण श्री गुरुच्या ते नमस्कारुणी आता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाच्या गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोक अतिभाविका, ग्रंथार्थ्या शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुभटा. सर्व मंगल मांगले सेवी सर्वार्थ साधिके, शरणं त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु विश्वरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा. ताडलिमला या पवित्र नगरीमध्ये माता जगदंबा रेणुका मातेच्या सभामंडपामध्ये सेवेचं कार्यकारण आहे. आज श्रावण मासातील प्रथम सोमवार आणि चतुर्थी आहे. या पवित्र प्रसंगावरती कार्याचं कारण आहे आपल्या गावातील
ग्रस्त आश्रमामध्ये पवित्र जीवन जगणाऱ्या कांताबाई किसनराव कोटे या मातेंना गेली वर्षी 2024 दिवस गुरुवारी 8 तारीख 8वा महिना सकाळी 9 वाजता ते अनंतामध्ये विलीन झाल्या. त्यांच्या प्रीत्यर्थ त्यांचं पुण्यस्मरण करणारे त्यांचे हयात 3 सुपुत्र आहेत. श्री मदनरावजी किसनराव कुटे आणि वैकुंठवासी झालेले मोहन किसनराव कुटे, बालाजी किसनराव कुटे, सतीश किसनराव कुटे. त्यांच्या या 3ही सुपुत्राने आपल्या आईचं पुण्यस्मरण अतिशय आदराने आतिथ्याचं भोजन करून कीर्तन भजनाच्या द्वारा की आपण त्यांना पुण्य दिलं पाहिजे याप्रमाणे हे पुण्यस्मरण आहे. अभंग तुकोबाऱ्यांचा 4 चरणाचा आहे. अधिष्ठान जगदंबा माता हनुमंतराय शिवपरमात्मा गणेशजी, विनेकरी मृदंगाचार्य, सुश्राव्य गायनाचार्य मंडळी, टाळकरी श्रोते सज्जन मायबाप मंडळी, माता भगिनी, माझी आराध्य देवता गोमाता आणि भूमाता. अतिशय पवित्र प्रसंगाला आज चतुर्थी आहे. माणसाला जन्माला आल्याच्या नंतर ज्यांना अपेक्षा असेल त्यांना 4 मुक्तीचा अधिकार प्राप्त होतो. 4 मुक्तीचा अलग लक्षामध्ये माझे मायबापू. कारण सलोकता आहे, समीपता आहे आणि सायुज्यता आहे. समीपता ह्या 4 मुक्ती 4 चतुर्थीलाच का, तर 4ही मुक्तीचा अधिकार भोगता यावा म्हणून आईसाहेबाला चतुर्थीचा दिवस मिळाला. उद्या नागपंचमी आहे आले लक्षामध्ये. कारण भगवंतांच्या आज्ञेवरूनच आम्ही इथे मनुष्य जन्माला आलो आणि तुमच्या माझ्या शरीरामध्ये भगवंताच्या व्यतिरिक्त कोणी दुसरं नाही. ममयोसे जीवलोके जीवभूत सनातन. सनातन विश्वामध्ये तो परमात्मा चैतन रूपाने प्रत्येकाच्या शरीरामध्ये तोच वास्तव्याला आहे. पण भगवान परमात्म्याला एक जोड आहे. ते कोण? तिचं नाव आहे आधिमाया. कारण ती हरीची आधिमाया ब्रह्मयाच्या नयेची आया. तिने भुलवला राया संजयो म्हणे. मायेमुळे आपणाला देवाकडे जायचं महाराज ज्ञान प्राप्त होत नाही आणि अज्ञानामुळे आपण प्रत्येक वस्तूला जड पदार्थाला माझं 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 आलं का लक्षात. माझं म्हणण्यामुळे आपलं प्रचंड नुकसान आहे. आपण मुक्तीला प्राप्त होत नाही आलं का लक्षामध्ये. आणि ज्या दिवशी मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर माझा. कशानं जाईल मीपणा गेला पाहिजे आलं का लक्षामध्ये. आणि मीपणा जर असेल ना तर आपणाला सुखाची प्राप्ती होत नाही. विठाल विठाल. देवाकडे दुःख नावाची वस्तू अजिबात नाही आहे. देवाकडे दुःखच नाही आणि माणसाला सुख नाही आलं का लक्षामध्ये. कोणालाही विचारानं तुम्ही सर्वांगानं सुखी आहात का? नाहीच म्हणतो माणूस. सर्वांगाने सुखी तेच संत. ते बी संत असतील तर. महाराज नाही बरं का. महाराज सुखी होऊ शकत नाही. कारण दिवसेदिवस महाराजाच्या अपेक्षा वाढत चालल्या. महाराज काय आज 5 दिले तर दुसऱ्या कीर्तनाला 10 द्या म्हणतोय तो काय. त्याच्यामुळे तो सुखी नाही.
संत कशाला म्हणा अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गत व्यथा सर्वारंभी परित्यागी यौमत भक्त समप्रिया पार्था जयाची ठाई अपेक्षे श्री घावा नाही माझी माय बाप हो रिपू मित्रा सहित सरिसा पाडू या जगतामध्ये त्याचा कोणी शत्रू नाही आणि कोणी मित्र नाही आलं कला म्हणजे कोण्या गोष्टीविषयी त्याला घेणं देणं नाही म्हणून महाराज इथे आईसाहेबांच्या तिन्ही पुत्राने मोठ्या आदराने बालासाहेबांनी 4-8 दिवस झाले मला फोन केला आळंदीतून महाराज आईचं पुण्यस्मरण आहे यावं लागतं म्हणलं चालेल मग पावसाचा आकार पाहून त्यांना मी बोललो म्हणलं बाबा पावसाचा आकार आहे आता मला भिजून जायची ताकद राहिली नाही तेव्हा ते म्हणले या तुम्ही तुमच्या अधिकाराने आलं का लक्षामध्ये तेव्हा माझे मायबाप हो अभंग आहे पुण्य फळाले बहुता दिवसा तुकाराम महाराज म्हणतात माझं जे पुण्य आहे पुण्याचं फळ सुख आहे पुण्याचं फळ भगवंत आहे पुण्याचं फळ मोक्ष आहे पुण्याचं फळ आनंद आहे आलं लक्षामध्ये पापाचं फळ दुःख आहे पापाचं फळ नरकवास आहे पापाचं फळ आक्रोश आहे पापाचं फळ म्हणजे मायबाप हो दुर्गती आहे म्हणून ती पुण्याच्या वृक्षाला फळाले म्हणतात पुण्य फळले बहुता दिवसा म्हणजे तुकोबाराय अगोदरच्या अवतारामध्ये प्रल्हाद होते कृतायुगामध्ये प्रल्हाद रूपामध्ये भगवान परमात्म्याने नरसिंह होऊन त्यांचं रक्षण केलं आणि दर्शन दिलं तदनंतर आमचे तुकोबाराय अंगद रूपाने आले अंगद रूपामध्ये भगवान परमात्म्याने राम रूपातून दर्शन दिलं त्यांना त्यानंतर उद्धव रूपामध्ये आले आणि उद्धव रूपामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांना कथा सांगितली भागवताची उद्धवा ज्ञानकथा बोधी उद्धवाला श्रीमद भागवताची कथा सांगितली आणि उद्धवाच्या नंतर इथे परभणी जिल्ह्यामध्ये नामदेव नावाने महाराज अवतार धारण केला आमच्या तुकोबारायने विठ्ठल नामदेव अवताराच्या नंतर जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळा अवतार नामदेवाचा पण या 5ही अवतारामध्ये तुकोबारायने भगवत भजनाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही महाराजाला प्रल्हादाने भजनच केलं ते लहानपणी जन्माला आलं की भजनाला आरंभ झाला माझे मायबाप त्याला कारण आहे कारण मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट
सूर्या पुढे प्रकटे प्रकाश जैसा. प्रल्हाद अवतारामध्ये लहानपणी भजन. वास्तविक ते हिरण्यकश्यपाला नको होतं तरी पण प्रल्हादानं भजनच केलं. आलं का लक्षामध्ये? आणि भजनातून भगवंताला तिथं यावं लागलं. भगवान परमात्मा ऋणी झाले. तदनंतर अंगद अवतारामध्ये सेवाही केली आणि भजनही केलं. आलं का लक्षामध्ये? तेव्हा भगवान परमात्म्याने आनंदाने त्याला किष्किंध्याचा राजा बनवून टाकलं. माझे माय बाप हो. उद्धव अवतारामध्ये भजनच केलं आणि भगवान परमात्म्याची सेवा केली. कृष्ण परमात्म्याला सोडून राहत नव्हते ते. ज्या वेळेला भगवान परमात्मा द्वारकेवर उदास झाले, द्वारका सोडायची आहे, सर्व ऋषी महात्म्यांना एकत्रित केलं आणि सांगितलं, बा मी आता द्वारकेत फार लई दिवस राहणार नाही, तेव्हा तुम्ही आपापल्या स्थळावर विराजमान व्हा, मला द्वारका सोडायची आहे. उद्धवाने घटपायाला मिठी मारली, सांगितलं, प्रभू तुम्ही द्वारका सोडा पण मला नका सोडू. आलं का लक्षामध्ये? तुम्ही निजधामाला गेल्याच्या नंतर मी काय करणार आहो? उद्धवाच्या समोर भगवान परमात्म्याने सांगितलं, ते भागवत समोर ठेव. भागवत समोर ठेवला. लक्ष कर त्या भागवताकडे. भागवताकडे पाहिल्याच्या नंतर उद्धवाला साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याची दिव्य मूर्ती त्या भागवतात दिसली. महाराज लक्षामध्ये? म्हणून भागवत हे श्रीकृष्ण परमात्म्याचं वाङ्मयीन अशा प्रकारचं रूप आहे, दुसरं कोणी नाही. पण आजकाल महाराज त्या भागवताचं एवढं सोंग झालं काय, कोणही उठान भागवतच घेऊन हिंडावं. माणसानं सांगू द्या, साधकानं सांगू द्या, पण पोहरी भागवतच सांगायला. महाराज ज्या पोरीला भाकर घडवता येत नाही ती भागवतच सांगतो म्हणायली. काय अडचण आहे? काय अडचण आहे? सोंग झालं सोंग. रात्र कमी झाली, सोंग जास्त झालं. त्याच्यामुळे माणसाला नेमकं काय करावं तेच कळणं, हे करावं का ते करावं. आलं का लक्षामध्ये? बाबा हो, उद्धवाच्या नंतर नामदेव चौथा अवतार. नामदेव अवतारामध्ये भगवान परमात्म्याला साक्षात बालपणी भोजन करायला लावलं, महाराज जेवायला लावलं आणि भगवंताच्या भजनाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही. पण भजन असं केलं की ते भजन विकलं नाही महाराज. आलं का? कारण विकलं नाही. आज आम्हाला पश्चाताप वाटतो महाराज. माऊलीच्या सोहळ्यात जरी एखाद्या टाळकऱ्याला निमंत्रण दिलं तर तो त्याला म्हणतो किती देणार. आता माऊली जर अवतीर्ण झाले नसते आणि त्यानं पंढरपूरला जर दिंडी काढली नसती, ती यानं का घरं मागले असते का टाळ वाजून? उपकार माऊलीचे आहेत का नाही? पण त्या माऊलीच्या भजनात आम्हाला पैसा पाहिजे. अडचण आहे महाराज. आलं का लक्षामध्ये? कागदासाठी जिवंत माणूस विकले गेला, साध्या कागदाला. विठाल विठाल अखंड भजन नामदेवरायांचं. आणि त्याच्यानंतरचा अवतार तुकोबारायांचा. या तुकोबारायांच्या अवतारामध्ये भगवान परमात्मा प्रत्यक्ष प्रमाणामध्ये तुकोबारायांच्या संग राहायचे आणि तुकोबारायांचे जे जे कामं असतील महाराज ते भगवान परमात्म्याने करायचे. भगवान परमात्म्यांच्या माध्यमातून तुकोबारायांनी एक मोठं समाजासाठी काम केलं. कोणतं? गाथा केला. गाथा. गाथा काय आहे? गाथा हे 5वा वेद आहे. कारण वेद हे क्लिष्ट आहे, कारण गिरवान भाषा आहे, ती देव भाषा आहे. तुम्हा आम्हाला ते शक्य नाही आहे. बोला, परभणी जिल्ह्यामध्ये इंग्लिश स्कूल जास्त आहेत का संस्कृताच्या पाठशाळा जास्त आहेत? म्हणजे ज्या इंग्रजाने तुमचे माय बाप आजा तुडून मारले त्याची भाषा तुम्हाला प्रिय वाटते ना? काय इंग्रजाचा खेळ माहित आहे का नाही? इंग्रजाने रणगाड्याखाली माणसाचे झोपवायचे आणि वरून रणगाडा चालवायचा. लक्षामध्ये
दिसल तसे माणसं मारले, पाहिजे तसे माणसं मारले, पण आम्हाला त्याची भाषा गोड वाटते. इंग्रजाची म्हणून इंग्रजी शाळा काढली आमच्या लेकराला इंग्रजी पाजायसाठी. वेधशाळा आहे का परभणीत एखादी? का काढू नये? वेधशाळा का नसू नये? संस्कृत पाठशाळा असतील, 1-2 संस्था असतील, 10-5 संस्था असतील ना, पण तिकडं लोकांचं लक्ष नाही. काय कारण? संस्कृत शिकायचं म्हणल्यावर धोतर नेसावं लागतंय, इंग्रजी म्हणल्यावर बुटा सगळं जेवायला जमतंय. आलं लक्षामध्ये? इंग्रजी शाळेतले लेकरं बूट काढून जेवत नाहीत महाराज, ते बुटा सगळं जेवायची लाईन आहे. इथे संस्कृत शाळा आहे. संस्कृत इतका अवघड आहे म्हणून महाराज या 4 संतांना आपल्यावर उपकार केले. पहिल्यांदा उपकार केले ते निवृत्तीनाथ ज्ञानोबारायनं. कोणते? माझे मायबाप हो. कारण संस्कृत गीता आहे, आम्हाला शक्य नाही ते वाचन करणे किंवा संता घेतल्याशिवाय कळत नाही. मग निवृत्तीनाथाने काय केलं? तिरे संस्कृताचे गहणे तोडोनी मराठी शब्द सोपाने रचली महाविधाने निवृत्ती देवे. निवृत्तीनाथाने ज्ञानोबारायला सांगितलं, ज्ञानोबा संस्कृत गीतेवरती भाष्य कर. गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, प्रगट मराठी वाङ्मयामध्ये प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोबाराय निवृत्तीदादांनी सांगितलं आणि ज्ञानोबारायनं तो ग्रंथ लिहिला. आला का लक्षामध्ये? संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली ते मराठी गीता देवी. वाङ्मयामध्ये आणलं का? माझी मराठीची नगरी ब्रह्मविदेचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी होऊ दे या जगा. एका काळात थोडीशी तंगी होती, शिक्षण मिळायचं नाही, खेड्याला रस्ते नव्हते, पांदीचे रस्ते होते, घरानं कुठंतरी शाळा एखादी असायची महाराज. पण आज बाईचं बाळात पण झालं म्हणलं की तिथं पाळणा आला, पाळणा घर शाळा. लहान लहान लेकरापासून शाळा आहे. घिसड्याच्या पालामध्ये भाता फिरवायली त्याची सुनबाई MA MCOM आहे. कोण? घिसड्याच्या पालामध्ये भाता फिरवणाऱ्याची सून
यमकॉम आहे. मी एकदा मंदिराला अशी खिळे आणायला गेलो पायऱ्याचे आणि विचारायला म्हणलं ते श्याम पोरगी जरा विद्वान दिसते रे, काही शिकली आहे का? ती म्हणली बाबा मी यमकॉम झाले. मग घिसड्याची सुंदर यमकॉम आहेत आपल्या 100 एकरवाल्याची सून. BSc आगरी तरी असेल ना. BSc आगरी रिकाम्या घागरी. कोणतीच शिकलेली बाई तुळशीला पाणी घालायला तयार नाही. 6:30-7 वाजोस्तोवर कोणती बाई उठायला तयार नाही. काय त्याला गाईची पूजा माहीत नाही, सासूच्या पाया पडणं माहीत नाही, सासऱ्याच्या पाया पडणं माहीत नाही, नवऱ्याच्या पाया पडणं माहीत नाही. अहंकार आहे शिक्षणाचा. असू द्या. शिक्षणाच्या माध्यमातून जर आजही समाजानं ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथावर प्रेम केलं ना तर आजही सोन्याचे दिवस माझ्या देशाला येतात. माझे मायबापू आजही काही नका वाजू. सोन्याचे दिवस. म्हणून मित्र हो, बरं झालं तुम्ही आलात. हात जोडून विनंती, उद्यापासून रोज ज्ञानेश्वरी वाचवा. आणि ज्ञानेश्वरी वाचून जर तुम्हाला जे कमी पडलं अर्ध्या रात्री इकडं फोन लावा, बाबा मला हे कमी पडलं. ही झोळी देईल महाराज. लक्ष, ही झोळी साधी नाही आहे. ही गोरक्षनाथाची झोळी आहे, ज्ञानेश्वरीची झोळी आहे ती. फक्त तुम्ही उद्यापासून ज्ञानेश्वरीला सुरुवात करा. जीवन केवढं होते अलौकिक जीवन बनवायचं असेल ना तर ज्ञानेश्वरी. नाथ महाराजाला कळालं बाबा रामायण व्यासानं लिहिलेलं रामायण हे संस्कृतमध्ये. कसं आहे? संस्कृतीमध्ये. म्हणून नाथ महाराजाने पैठण क्षेत्रामध्ये रामायण भावार्थ रामायण केलं. त्या भावार्थ रामायणाचा मोठ्यात मोठा आदर करणारा माझा परभणी जिल्हा आहे महाराज. परभणी जिल्ह्यात गाव परत भावार्थ रामायण असते. सोहळ्याच्या रस्त्यानं दिंडी तव्हाच ओळखायला येते. ज्या दिंडीवर रामायणाचे स्वर निघले ती परभणी जिल्ह्यातली दिंडी म्हणायला हरकत नाही. आलं का लक्षामध्ये? अतिशय प्रेम आहे रामायणावर. असू द्या. नाथबाबाने भागवत सुद्धा महाराज मराठी वाङ्मयामध्ये केलं. हे 2 ग्रंथ. पण तुकोबारायांनी पांडुरंगाचं चिंतन करीत 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 माझे मायबाप हो 4ही वेद, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, इराणी वहावा भारमाथा. अभंग आहे. आलं का लक्षात? त्यात वेदातले शब्द हे अभंगाचे आहेत. कोणते? पुण्य फळले बहुत दिवसा. फार दिवसाला पुण्यरूपी वृक्षाला फळ आलेलं आहे माझे मायबाप हो. आणि आपलं जे भाग्य आहे तुकाराम महाराज, माझ्या भाग्य उदयाचा ठसा. नेमकं पुण्यानं काय प्राप्त होते? या जगातातल्या प्रत्येक असणाऱ्या पदार्थासाठी तुम्हाला पुण्य पाहिजे. माणसाला बायको सुद्धा मिळायला पुण्यच पाहिजे महाराज.
ज्याच्या पदरात पुण्य आहे ना त्याला बायको चांगली मिळत असते की त्या बायकोकडून दिव्य रत्न जन्माला येतात. ज्ञानोबा सारखे, तुकोबा सारखे, नामदेवराय सारखे त्या बाईपासून रत्न चांगले येतात. महाराज छत्रपती शिवाजी महाराजासारखे लक्षामध्ये हे रत्नाची खान निर्माण करून देणारी बाई. पण ते पुण्य लागते महाराज, त्यालाच ती बाई मिळते, नाही तर आपणाला सूट घेऊच मिळते. ती बी बिचारी तुमच्यावर बेल ठेवूनच मोकळी होते. तुमच्यावर बेलाचं पान टाकीलं मग लढत बोंबलत. बायाचं काही काही उलट असतंय महाराज. कोणतं? जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत बाई त्या नवऱ्याला बरं पाहणारच नाही, तिरपट्टच वागणार त्याच्याशी. आणि मेल्यावर त्याच्याजवळ गोंधळ लढून घालणार. तो आता काय झालं लढायला? काय तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल, पतीची मता अनुसरोणी पतिव्रता, ती जाण आत्महिता जागी नली. आत्महित करायचं ज्या बाईला असेल ना तर तिनं आपल्या पतीच्या मनासारखं वागलं. पती म्हणेल तसं आलं लक्षामध्ये. आणि पतीच्या विरोधात जाऊन वागल्यानं कितीही देवाला पळाल्या तर नरकाशिवाय जागा दुसरीकडे कुठंच मिळणार नाही. विठाला कारण याच जन्मामध्ये काय आहे ते पुण्य फळाला आलं. कोणतं पुण्य फळाला आलं? पुण्य फळाला येण्याला कारण काय झालं? पुण्य काय असं भाऱ्याने मिळत नाही. तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोड जोडे. ज्या माणसाच्या पदरामध्ये पुण्य आहे ना त्याच माणसाच्या वाचेला माझ्या श्रीहरीचं नाव येते. नाम तुझे वाचीसी यातुडे, पुढे समागम घडे संताचा. मोतीराम महाराजाला ठाकूरबाची संगती मिळाली. महाराज काय ठाकूरबाच्या संगतीमध्ये जीवन घडलं. मारोतराव महाराजाला मोतीराम महाराजाची संगती झाली. सोपान काकाला मारोतराव महाराजाची संगती झाली. आलं का लक्षामध्ये? नशीब आमचं येऊ घडलं काय. पण भर जवानीमध्ये आम्हाला संगत मिळाली पोरो संताची. काय नाही लक्ष दिलं कशावर? बायको गोरी हाय का काळी हाय, तिला नाक हाय की नाही काय. एकदा आमचे महाराजच म्हणले, अरे तिकडं लक्ष गेलं पाहिजे तुमचं. लोक बोंबलतो तुमच्या नावानं. जाऊ द्या हो, तुम्ही येत ना सगळं आहे काय. माझे माय बापू संताकडे, पण समागम घडे संताचा. कशामुळे? पुण्यानं. म्हणून तुकोबारे म्हणतात, माझे मायबापो पुण्य फळले बहुत दिवसा. माझं भाग्य उदयाला आलं. भाग्य उदयाचा ठसा. मी कोणाच्या समोर न जाता झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो. आलं का लक्षामध्ये? माझी माय भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, संत
सन्मुख गेलो माझे माय बाप हो झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. परभणी जिल्ह्याचं भाग्य सामान्य नाही. या परभणी जिल्ह्यामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांचं प्रागट्य झाला, अवतार झाला. परभणी शहराला पाय लागले त्यांचे. बाळपण इथे झालं आणि पंढरपूरला गेले ते. या पवित्र असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये श्री संत जनाबाई मायमाऊलीचा जन्म झाला. महाराज गंगाखेडला आला का लक्षामध्ये. हा संतांच्या पादस्पर्शाने पवित्र झालेला जिल्हा आहे. जागोजाग संतांचे मंदिर आहेत परभणी जिल्ह्यामध्ये. इथेच माझे मायबाप हो वेदांत केसरी कोण महाराज, जो वेदांतातला सिंह ब्रह्मनिष्ठ सौत्रीय वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी मुकामाला परभणीत राहत होते. महाराज परभणीकर लक्षामध्ये. त्यांचाच परिषद ठाकूर बुवाचं घर, त्यांचाच परिसर आमचं घर. तुम्ही असाल तुमचं घर. हां, पण एक लक्ष करा, आम्ही नाथपंथी लोक गुप्त वेशानं राहत असतो. आम्ही बोलबाला करत नसतो. विठाल विठाल माझ्या आजोबाच्या आजोबा या रस्त्याने वारीला पैदल जायचे, घोडेवार जायचं. त्यांचं नाव भवाननाथ जोगी. पण ज्या दिवशी त्यांना या जगात राहायचं नाही, टाळकऱ्यांना सांगितलं टाळ घ्या, उभे राहा, मृदंग लावा घोडेवर, आणि मी जिथे बसेल तिथून 1.25 हात मला पुढे ठेवा. महाराज ज्ञानदेव तुकाराम म्हणून महाराज कीर्तनात देह ठेवला भवाननाथ जोगी. त्यांची कोथळदला समाधी हिंगोलीच्या बाजूला. त्या परिवारातून आम्ही वाढलो. आता तुमच्या प्रेमाने इकडं आलो नाही तर आमचं घरदार सगळं पंढरपूरला आलं का लक्षामध्ये. पण पारंपरिक वारी, ती वारी आजही पडली नाही. आम्ही जमल तशी वारी करतो. त्या कुळात आम्हाला जन्म मिळाला आणि परत आम्ही इतिहास काढला. तुम्हाला पाहिजे असेल तर देव संत लीला अमृत नावाच्या ग्रंथामध्ये 22व्या अध्यायामध्ये त्यांची चरित्र लिहिलेले भवाननाथ बुवाचं. आज काही साधकचं नाही. विठाल विठाल का झोपला सूट म्हणल्याबरोबर माणसं उठून बसत होते. महाराज ही लीला त्या भवाननाथ बाबाची, पण संग्रह केला नाही. तिळभार संग्रह नाही. झोळीच आलं. आम्ही नाही, झोळीच आहे बाबा. आणि आम्ही असा बोलबालाही करीत नाही. असू द्या, संतांना जन्म देणारा जिल्हा परभणी जिल्हा, की ज्या परभणी जिल्ह्याला वाहिनी पूर्व वाहिनी महाराज, दक्षिण भागाला गोदावरी माता आहे. लक्षामध्ये जागोजाग भगवंताचे मंदिर आहेत. आपण परभणी जिल्ह्यामध्ये जन्म घेतला ना. पवित्र नागनाथांचं ज्योतिर्लिंग आहे. कुठलं? औंढा. आलं का लक्षामध्ये. पवित्र आहे ना, ज्योतिर्लिंग आहे, आत्मज्योतिर्लिंग आहे. ते काही सामान्य गोष्ट नाही. असू द्या, हे परभणी जिल्ह्यात तुकाराम महाराज म्हणतात माझ्या पुण्यामुळे मला संतांच्या पायाची प्राप्ती झाली. आणि त्या संतांच्या पायाच्या प्राप्तीमुळे फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज कोडे, आज फिटले माझे
संताच्या दर्शनामुळे माझ्या जीवनात जे मला कोडं होतं, कोणतं कोडं? माणसाच्या जन्माला आल्यावर भगवंताचं दर्शन व्हावं. बाकी सगळे शरीर खाण्यापिण्यासाठी आहेत. पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. आता गाई बैल म्हैशीला घोड्याला हिरवागार चारा आहे ना, पाडवा झाल्यावर वाळलं खावं लागतंय, आहे का नाही? ते स्वीकारतात, हे स्वीकारतात, पण त्याला पाप. तसं शास्त्रात मी पाहिलं, पशुला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. का? ते पाप आचरण करीतच नाही, सगळं परोपकारच करते. गाईसारखा परोपकार जगात कोणी करू शकत नाही. तिनं दिवसभर चारा खाल्ला ना, तर सायंकाळ त्याला चरबी भरून दूध देते मालकाला, घे खाऊ घातलंस ना. तेवढंही नाही, तू उद्यासाठी तुझ्या जीवनात गाईच्या प्रत्येक वस्तूमध्ये माणसाचं जीवन आनंदित होते महाराज, का नाही? होते का नाही? गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, गाय खुट्याला असणं नितांत गरजेचं आहे. आता डोळे तपासान, चष्मे लावान, ह्या भानगडी पडत नाहीत गाय असल्यावर दारात. तुम्हाला हे जर बंद करायचं असलं तर सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर आणि 10 मिनिटं गाईच्या खांद्या कोणी शेपटीकडे असा हात फिरवायचा, 10 मिनिटं. जर चष्मा लावायचं काम पडलं तर आपणाला फोन करा. कारण गाईच्या खांद्यापासून 1 इंच अंतरावर सूर्य नावाची नाड आहे, सूर्य नाड, आणि त्याच्यावर हात फिरवा दृष्टी आपोआप वाढते, आपोआप. आलं किती लांबचं पहा बिनचष्म्याचं, किती बारीक वस्तू पहा, पण आपणाला ते जमत नाही ना. काय? कारण आपण आळशी झालो. आपण शत्रूचा मान करतो. आपले पक्के शत्रू 3 आहेत: आळस, क्रोध आणि निद्रा. झोप ही शत्रू आहे. शत्रू माणसाची शत्रू झोप आहे. लक्षामध्ये किती वेळ झोपाव, किती वेळ काय बोलाव. युक्त आहार विहारश्च युक्त चष्टसे कर्मसु युक्त स्वप्नावबोधश्च आहार तरीसे विजय युक्तीचे नि मापे मविजय जैसे घेपे दिजे सुखाची लागी. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जर आपण पालवात बांधून ठेवीत असेल तर आपल्यासारखा अभागी या जगात कोणी आहे का? काय? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ परिवारातल्या प्रत्येक माणसानं वाचन केला पाहिजे. घरातल्या पूर्ण माणसानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. मालकानं वाचवा, मालकिनीनं वाचवा, लेकरा बाळानं वाचवा. अलग लक्षामध्ये फायदा होईल. अलग लक्षामध्ये माझे मायबाप हो, गाय परोपकार करते. तुमच्या माझ्या शेतातले जे झाडं आहेत, आंबा असू द्या, लिंबा असू द्या, उंबरा असू द्या, वड पिंपळ बाभुळा असू द्या, आपल्यावर परोपकार करतात. एक तर सावली देतात, पानं देतात, फळं देतात, फुलं देतात, पाहिजे ते तुम्हाला देणारे वृक्ष परोपकार करतात माझे मायबाप. गावाच्या अंतराने वाहणाऱ्या गंगा आपल्यावर परोपकार करतात. खारं पाणी आपणाला गोड करून देतात. जवळची झाडं वेली हिरव्या ठेवतात. बागायत फुलवायला पाणी देतात. अलग लक्षामध्ये परोपकार करणारे संत आपल्यावर परोपकार करतात. सूर्य परोपकार करतो, चंद्र परोपकार करतो, वनस्पतीच्या माध्यमातून झाडं वेली आपल्यावर परोपकार करतात. अलग लक्षामध्ये माहिती. पण आपण काय करतो?
काय करतो? थोडा परोपकार केला पाहिजे. आता हे पुण्यस्मरण आहे ना, पुण्य कसं करावं, कुठं करावं, काय करावं? माझी माय बाप हो. कारण रवी शेषी ग्रहणे भूम्यादिक दाणे माता पितर मरण्यांकित दिवस जो. ज्या तिथीला आपली आई आपला बाप महाराज देवरूप झाले त्या तिथीला आपण भजन पूजन केलं पाहिजे. नव्हे नव्हे अन्नदान केलं पाहिजे, भूदान केलं पाहिजे, वस्त्रदान केलं पाहिजे, हिरण्यदान केलं पाहिजे, गोदान केलं पाहिजे. ही वेळ आहे दान करण्याची. किंवा ज्या वेळेला चंद्राला ग्रहण लागतं त्यावेळेला दान केलं पाहिजे, ज्या वेळेला सूर्याला ग्रहण लागतं त्यावेळेला दान केलं पाहिजे. पण दान करत असताना कंजूसपणा नाही केला पाहिजेत. आपल्या घरी 1 रुपया जरी नाही राहिला ना, भगवंतावर विश्वास ठेवायचा आणि दान करून टाकायचं, नक्की तुमचं भरून निघेल. विठाल विठाल. आता या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्ञानदान आहे. हे काय? ज्ञानदान. दुसरं भजन रूपानं नामदान आहे. आणि तिसरं आणि जे विठ्ठल झाला की हिरण्यदान आहे. आलं का लक्षामध्ये? दान करावं माझे माय बापा. असू द्या, माझ्या पुण्यामुळे मला आपला विषय होता माणसाच्या जन्माला आल्यावर देव भेटावा, आणि नाही भेटला तर काय होतं? लटिका व्यवहार दर्शन व्हावं, भेट व्हावं, तर नसता विनाकारण येरझार वायाला जाणार. वाया येरझार हरिविन. आलं का लक्षामध्ये माझी माय बाप हो? भगवंताची प्राप्ती व्हावं माणसाला. मग भगवत प्राप्तीसाठी काय करावं लागेल माझी माय बाप हो? हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधते साधने, येणे साधते साधने. भवानी
प्राप्तीचं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मला ते प्राप्त साधांदी संत चरण पावलो. आणि संतांच्या चरणाच्या पुढे माझं जे कोडं होतं ते फिटले गेलं. आज फिटले माझे कोडे भव दुःखाचे साकडे किंवा बहुता दिवसाचे साकडे. लई दिवसापासून माझ्यावर साकडं होतं, देव भेटेल का नाही. पण ज्याच्या भेटीचं साकडं होतं ना ते साक्षात समोर येऊन थांबलेलं आहे. कोंदाटले पुढे परब्रह्मा सावळे. महाराज या जगाच्या पाठीवरती जो सायास केला जातो संत महंत ऋषी महात्म्याच्या माध्यमातून केवळ त्याच्याच प्राप्तीसाठी यासाठी जप भगवंताचीच प्राप्ती करायची. तप करू नये भगवंताचीच प्राप्ती करे. याजसाठी जप याजसाठी तप. ज्ञानोबा म्हणतात तपाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. तपेवीन दैवत दिधल्या वीण प्राप्त. गुजवीन ही तो कोण सांगे. मायमावल्यामध्ये अशी एखादी बाई आहे का बसलेली की त्या घरच्या माणसानं शेतातून दुधाची चरवी आणायची दुधाची आणि त्याला न तपावता त्याच्यात हात घालून लोण्याचा गोळा काढायचा. आहे का तुमच्यात कोणी? आहे काय? काय करावं लागेल? तपवावं लागेल. नंतर विरजणीला घालावं लागेल आणि नंतर मंथन करून तो. बरं ते लय अवघड आहे बाबा ते दुधाचं. आता सोपं सांगू का? असेल तो कोणी हातवरी करा. चुलीवर तवा ठेवायचा. अजिबात चूल पेटवायची नाही. ज्वारीची भाकर उलथून दाखवायची.
MA BA BCom MSc ॲग्री आहे काय? तावा नाहीत आपल्यावर भाकर उलथते काय? तसं तुम्ही आम्ही तप केलं तरच भगवंताची प्राप्ती महाराज, नाही तर नाही. त्याच्यासाठी तप करावं लागतं. या लक्षामध्ये माझी माय बाप हो. मग तुकोबारायांनी तप केलेलं आहे भंडाऱ्यामध्ये आणि त्या तपाच्या माध्यमातून संतांच्या पायाची प्राप्ती झाली. संत चरण पावलो आणि त्याच्यामुळे आज फिटले माझे कोडे अवदुखाचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. पांडुरंग परमात्मा प्रत्यक्षात महाराज तुकोबारायांच्या समोर येऊन थांबलेले आहेत. त्याचं कारण काय आहे? देव न कळण्याचं कारण आहे अज्ञान आणि देव कळण्यासाठी लागते ती काय आहे? ज्ञान. ज्ञान कशामुळे झालं? आलिंगने संताची आलिंगने संताची संताला आलिंगन दिला. आलिंगन आलं का लक्षामध्ये? आलिंगन दिल्याबरोबर लोहो परिसासी झगडता सुवर्णाची होय तत्वता. लोखंडाला परीस लागल्याबरोबर ते लोखंड राहत नाही, मारा सोनं होते. त्याप्रमाणे आपलं शरीर संतांच्या शरीराला स्पर्श झाला मागिली मोला मुक्त झाले मागिली मोला मुक्त झाले लोकांना विळ्याला बाई निंदन करता करता तिलाही माहीत नाही शेतात काय आहे ते. नेमका इळा त्या खड्याला लागले की ज्या खड्याचं नाव परीस आहे. आता हे घेतलाच होता 100 रुपयाला, आता 100 रुपयाला जाते का? मागणारा मागते का? मागवू नये. आलं का लक्षामध्ये? कारण मागल्या मोला मागवू नये. तसं हे शरीर संताला आलिंगन दिल्याच्या नंतर याच्यात काहीच राहत नाही महाराज. काय राहत नाही? काम यशो क्रोध यशो रजोगुण समद्भुवा महाशन्यो महापापमाम. याच्यामध्ये काहीच राहत नाही. काम राहत नाही, क्रोध राहत नाही, लोभ राहत नाही. माझे मायबाप हो, हे पवित्र होत आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात माझे मायबाप हो आलिंगणे संतांची दिव्ये झाली माझी काया. आणि मग
त्या मोबदल्यात आम्ही काय केलं तर आम्ही संतांच्या पवित्र चरणावर माथा ठेवला, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता विठोबा मायबाप हो. तर तुकाराम महाराज आपणाला पुण्याबद्दल सांगतात. पुण्याची प्राप्ती ज्याला झाली त्याला भगवंताचं दर्शन होत आलं का लक्षामध्ये. म्हणून पुण्य केलं पाहिजे आणि पुण्याच्या प्राप्तीनं संत भेटतात. अज्ञानी माणसाला, पापी माणसाला संताचं दर्शन होतच नाही. पण हे आपल्यासारखं भाग्यवान जगात कोणी नाही. कसं आपणाला मारोतराव महाराज संत रूपानं पाहायला दर्शनाला मिळाले, मोतीराम महाराज दर्शनाला पाहायला मिळाले, गुरुजी दर्शनाला पाहायला मिळाले. आजही संत आहेत महाराज. नाहीपेक्षा सर्वांच्या संतांच्या संगतीत चालायचं असेल त्यानं माऊलीच्या सोहळ्यात चालावं. माऊलीच्या सोहळ्यामध्ये असणारे महाराज अनेक संत असतात. संतांची मांदिळे येते आणि त्याच्यामध्ये पाप नष्ट होती जीवनात. माझे मायबाप हो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे धन्य झालो आणि सुखे संताचिया धालो. संतांच्या दर्शनामुळे, संतांच्या संगतीमुळे मी धन्य झालो आणि त्यांच्या सुखामुळे मी झालो म्हणजे तृप्त झालो. आलं का लक्षामध्ये. पण उर्वरित असणाऱ्या जीवनामध्ये लोटांगणी आलो संत भार देखोने, लोटांगणी आलो वैष्णव भार देखोने. संतांचा भार पाहिला. संत कुठे जातात, कुठे जातात हो. संत जाती हरी कीर्तना, संत जाती हरी कीर्तना, संत जाती हरी कीर्तना, संत जाती हरी कीर्तना. त्यांच्या वाहिना मोजे वाहना, त्याच्या संतांचे जाण्याचे दोनच मार्ग. एक संत देवाच्या भेटीला पंढरपूरला, अन्यथा संत हरीचे कीर्तन करण्यासाठी. म्हणजे हरी कसा आहे, हरी काय आहे, हरीच्या प्राप्तीसाठी सामान्य माणसानं काय करावं हे सांगणं याला कीर्तन म्हणतात माझे मायबाप. म्हणून माझे मायबाप हो, ते संत चाललेला त्या संतांचा भार पाहिला आणि त्या वैष्णवांच्या भाराच्या ठिकाणी मी शरणागत झालो. महाराज आमच्या कांताईच्या पोटी आलेली चारही रत्न पुण्यवान बिचारे, त्यात बालासाहेबांचं पुण्य वेगळं महाराज ते ज्ञानोबारायांच्या सेवेत असतात. आलं का लक्षामध्ये. आळंदीला महत्पुण्य असल्याशिवाय घडत नाही. सेवा तर आपण थांबवणारच आहो बरं काय. त्याने उघडीक दिली, स्वयंपाकच चालू आहे. तर हे पुण्य करण्यासाठी एक महत्त्व असं आहे की हे का करावं, याचं कारण काय आहे. पिंडदान का करावं, तेरवी का करावी, हे श्राद्ध पुण्यस्मरण का करावं, त्याचं कारण आहे. जो आत्मा देवलोकामध्ये असतो, देवलोकामध्ये आज मेलं का उद्या जन्म मिळत नाही.
बरं काय, त्याच्या पापा पुण्याचं माप लावलं जातं आणि ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान होईल त्यावेळेस त्याला जन्म मिळतो. आलं का लक्षामध्ये माझे मायबापू? एक जरी कमी पडलं तर जन्म मिळत नाही. म्हणून पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी. काय केलं? हानी केली. बरं काय, ती हानी आपल्याकडून होऊ नये म्हणून समान पाप पुण्यासाठी तर हे अन्नदानासारखं महत्त्व कहालाच नाही आहे. अन्नदान महत्त्वाचं आहे, पुण्याचं आहे. आता काही काही माणसं मनानंच तर्ख लावतात, ते तर्ख बरोबर नाहीत. का? हे पुण्यस्मरणाचं अन्न खाण्यासाठी महाराज स्वर्गातले देव तिष्ठतात. मग स्वर्गातले देव जरी अन्नासाठी तिष्ठत असतील तर आपण का खाऊ नये? आपण मधले रस्ते का काढू? आपण एवढं कुठं पुण्य केलं? किंवा आमचं पुण्य कशासाठी? बरं, पुण्य तुम्ही देत नाहीत मग चंगटपणा का? का कंजूसपणा करावं? आपल्याकडं असलेलं पुण्य दिलं पाहिजे दुसऱ्याला. पुण्यतिथीचं अन्न खाण्यासाठी देव, गाय, ब्राह्मण हे सुद्धा महाराज तिष्ठत राहतात. आलं का लक्षामध्ये? अन्न पवित्र असतंय, हे अन्न द्यावं लागतं. आपणाला माहीत आहे, नारदजी भ्रमण करत असताना तेही त्रिभुवनी गमन नारदा हाती विना सदा मुखी नाम. स्वर्गलोकातून प्रवास करत असताना नारदाकडे पंडूराजानं पाहिलं तर पंडूराजा रोज पाहत होते. काय? ज्याचं पुण्य संपलं, क्षिण्य पुण्य लोक मूर्ती लोकम विशंती गतागतम काम कामा लभंते. पुण्य संपलं, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्य संपलं की तो जीव यम लोकात जायचा. पंडूराजाला वाटलं आपलं जर पुण्य संपलं आणि यम लोकात आपला नंबर लागला तर करावं काय? म्हणून नारदाला सांगितलं, नारदजी पांडवांना पुण्यस्मरण करण्याचं सांगा, जेणेकरून त्या पुण्यामुळे मी अखंड स्वर्गवास भोगील. असं पुण्य झालं पाहिजे. स्वर्गवासासाठी काय लागतं हो? म्हणती म्हणती संसारी जन्मी जय यज्ञाधिक कर्म की जय तेने स्वर्ग सुख भोगी जय मनोहर. यज्ञ करून स्वर्गातल्या सुखाची प्राप्ती करायची. मग एवढं पुण्य झालं पाहिजे. आमच्या मुलाला यज्ञ करायला सांगा. नारदाने राजा धर्माला सांगितलं, बाबा पंडू राजाला पुण्य पाहिजे तेव्हा तुम्ही 4-5 भाऊ आहेत, 5 पांडव आहेत ना, पुण्य करा. पुण्य कशानं होईल? अन्नदानानं. पुण्य कशानं होईल? संतांच्या सेवेनं, संतांच्या पूजनं, देवाच्या सेवेनं, जनलोकाला अन्नदान दिल्यानं. महाराज त्याच वेळाला त्यांनी राजसू नावाच्या यज्ञाचा आरंभ केला. आणि राजसू यज्ञामध्ये संत महात्म्याला जेवायला सोन्याचे ताटं होते. बाबा सोन्याचे ताटं. आता सोनं लय स्वस्त झालं हो, लागल तर घ्या. का? आपणाला कळणं. एका काळामध्ये लोक सोनं दान करत होते बाबा. आता दान करायला ताकद आहे का कोणाची? आहे का? तरी लोक करतात महाराज, दान करीत नाही. आता सुकून म्हणलो तुम्हाला. इथे नांदेडच्या बाजूला एकदारा नावाचं गाव आहे. मथारीला 3 एकर जमीन आहे. पण ती दरवर्षी 1 तोळ्याची अंगठी ढोक महाराजा करते. म्हणजे करतेच ती मथारी. आलं का लक्षामध्ये? तिचा नियमच आहे. ढोक महाराजांनी तिला माय मांडलेला आहे. सांगितलं, रामा माझ्या एकादशीला कीर्तनाला यायचं आहे बाबा. मग त्या बाईची एकादश, आता त्या गावामध्ये 4-4 वर्ष एकादशीचा नंबर लागत नाही. काय? मग तिची एकादश असली की ढोक महाराज कीर्तनाला येतात. 1 अंगठी दरवर्षाला अंगठी. आलं लक्षामध्ये? असू द्या. स्वर्णदान, गोदान,
पण दान देत असताना माझे मायबाप हो, पात्र पाहून दान दिलं पाहिजे. कुळ पाहून कन्या आणि पात्र पाहून दान दिलं पाहिजे. की ह्या व्यक्तीला हे दान दिल्यावर हे व्यवस्थित वागविल का, नाही तर तुमची गाय न्यायचा आणि तिकडं आदाम करून विकायचा, अशा गाई नाही द्यायच्या कोणाला. आलं का लक्षामध्ये? सोनंही बी महाराज जमल त्यालाच द्यायचं दान. म्हणून राजा धर्माने मोठा रजसूयज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या माध्यमातून महाराज हे पुण्यस्मरणाला सुरुवात केली. त्याच धर्तीवर आजही हे पुण्यतिथी श्राद्ध त्याच पद्धतीनं चालते. पितृतिथी, पिंडदान हे जर नाही केलं तर काय होईल बरं? कटा त्याचे करीती पितर वंशी हातात ताकद आहे तोपर्यंत काम करावं म्हणून बापाने सकाळी 4 वाजता बैलाची जोडी सोडली. जाता जाता म्हाताऱ्याने 1 कप चहा करून दिला. त्या चहाच्या कपावर म्हाताऱ्याने बैलाची जोडी जगवली. 7 वाजले. बैल जगून तृप्त झाले. म्हातारा म्हणला जगलेलीच बैल आहेत तर कवळ्या वेळामध्ये जर असं वहीत चांगलं होते म्हणून कापसात म्हाताऱ्यानं वखरायला सुरुवात केली. 10 वाजले तरी भाकरीचा पत्ता नाही. 11 वाजले तरी पोरगं भाकर घेऊन जायला तयार नाही. 12 वाजले तरी भाकरीचा पत्ता नाही. बोला आता भाकर नाही मिळाल्यावर म्हाताऱ्याला आनंद होईल का दुःख हो? आनंद होईल ना? काय होईल? काय होईल? कळलं तुम्हाला काय होईल? दुःख होईल. तसंच आहे. कारण मृत्युमुखी पडलेल्या आत्म्याला येथून जर नैवेद्य नाही पोहोचला तर तो आहा कट्टा त्याचे करती पितर. मी म्हणतो खाण्यापिण्यात आगाऊ कामात घालण्यापेक्षा जर हे कर्म केलं तर जमत नाही का? म्हणून महाराज मद्यपान करणं, मांसाहार करणं, जुगार खेळणं हे महापापाचं लक्षण आहे. महापापाचं लक्षण आलं का लक्षामध्ये? माणसाच्या जन्माला न शोभण्यासारखी कामं आहेत ते. आणि नरकात मेल्यावर जेव्हा नरकात जाईल तेव्हा जाईल. पण मद्यपान करणारा व्यक्ती आजच नरकातच येतो. साक्षात नरकात आहे महाराज. आलं का लक्षात? नरकातून तरी जाताना माणसाला पाणी न जाताना तेवढा वास येत नाही, पण ती जात जवळ आली की वास येते. त्याचा वास आला का लक्षामध्ये? घाण वास येते. माझी मायबाप हो. म्हणून वेळेच्या वेळेला नैवेद्य पोहोचला पाहिजे, पुण्यस्मरण केलं पाहिजे, पितृतिथी केली पाहिजे. नाही घडलं तर त्याचा पितृदोष होतो. पितृदोष. आणि पितृदोष झाल्यावर कोण्याही शाळेत लेकरं घातली तर अपमान करून नापासच होऊन घरी येतात. मनासारखं कोणतं काम होत नाही. जमीन चांगली पिकत नाहीत, घरात सुना चांगल्या भेटत नाहीत, गाई म्हशी दूध देत नाहीत, आणि घरात आरोग्य टिकून राहत नाही महाराज. एक ना एक माणूस बिमारला बिमार, बिमारला बिमार, पैसा लवितच राहिलं का लक्षामध्ये? हे पितृदोषाचे लक्षण आहेत. पितृदोष झाल्याच्या नंतर पितृदोषाच्या पुढचा कालसर्प नावाचा दोष. कालसर्प नावाचा दोष एकाएकानं माणसं संपवते घरातले. तरणे ताठे माणसं मरतात घरातले. आलं लक्षामध्ये? आपणाला वाटते काय झालं, पण मरतात. माझे माय बापू, हे दोष न घडण्यासाठी हे पुण्य करत जाओ. पुण्य स्मरण केलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, दान धरणं केला पाहिजे. दानाने पुण्य वाढत असते. म्हणून जाता जाता सांगतो, तुमच्याकडून मला थोडंसं दान पोहोचले. किती होत्या वाती? तुम्ही दिलेल्या अर्धापुरात दिलेल्या वाती किती होत्या? 9 बायाच्या. म्हणजे किती? अच्छा. कसं होईल बरं माझं? माझ्यासाठी मी आयुष्यात काही केलं नाही. यावर्षीची गोष्ट आहे. जून महिन्यामध्ये घरी जाण्यात गेलो. मुलानं फोन लावल्यावर 2 दिवसानं लाईन नाही, घरी पाण्याचा पत्ता नाही. स्नान मुलानं सुनानं सांगितलं. सून म्हणली माझ्या बाबाला न्या आणि तळ्यावर जाऊन स्नान करा. म्हणजे ठीक आहे. जाता जाता मुलगा म्हणला आपल्या जुन्या शेताकडे जा. युवाई आम्ही जुन्या शेतातून गेलो. तो जुनं शेत म्हणत होतं, का महाराज मस्ती आलती का तुम्हाला? मला दूर केलं काय? 7 एकर या काठचा त्या काठाला महाराज चोळीच्या खणासारखं वावर पिकलेलं. पण हे
तुमच्या सेवेसाठी या बाबानं दूर केलं महाराज. वडिलांनं सांगितलं शिवा वावर एक, पण लोकांचे कीर्तनं बुडू नकोस. माझ्यासाठी न वावरासाठी घरी राहू नकोस, कर कीर्तनं. दक्षिणा ठरवायची नाही. त्या काळात 5 रुपये नारळ मिळायचे महाराज. किती नारळ भजने फोडून खायचे आणि 5 रुपये पडायचे महाराज. कशामुळं? पटका नव्हता. टोपीची घडी करायची, खिचाट ठेवायची. त्या टोपीच्या घड्यात टोपी बाहेर काढली, कुठं 5 रुपये पावत काहीच नाही. मग कोणाच्या तरी मजुरीनं जायचं. एकाच्या मजुरीनं आपण जायचं आणि एकाच्या मजुरीनं पत्नीनं जायचं. पण कीर्तनाला नाही म्हणायचं नाही. कीर्तन करत असताना मोजून 20 वर्ष आमच्या पत्नीनं मजुरी केली आणि जाताना ती मला 36 रुपये द्यायची 3 दिवस. बाहेर हे न्या तिकटाला. लोकांना नाही पैसे दिले तर मग तुम्ही का पायाने येता का? हे तिकटाला न्या. अलग लक्षामध्ये बाबा हो. पण कीर्तनं सोडले नाहीत. आजही बालाजीला विचारा ठरलंय का? आणि ठरवायचंच नाही जिंदगीमध्ये महाराज. आपलं ठरवायचंच नाही, तुम्हाला हरवायचंच नाही बाबा हो. पण माया हो, मला काही गोष्टी पाहत नाहीत. काय पाहत नाही? हे पुढे बसलेली माय कमरावर हात देऊन हे मला पाहिलं जात नाही का? आज माझ्या समाजामध्ये, माझ्या देशामध्ये तरुण लाखो माझ्या माया बहिणी मारा सौभाग्य गमावून बसल्यात. त्यात माझ्याही मुलीचा नंबर आहे. तरुणपणी सौभाग्य जाणं दुःखाचं आहे का नाही? म्हणून नर्मदा नदी अखंड आहे. महाप्रळय जर झाला तर नर्मदा नदी दुधाची धार होऊन आकाशात वाहते, पण खंडित होत नाही. म्हणून त्या नर्मदा मैयाच्या तटावर आपणाला 1 कोटी वाती लावून उजेड करायचा आणि नर्मदेला एकच सांगायचं, माय माझ्या माता भगिनीचं सौभाग्य तिच्या मथारपणापर्यंत टिकू दे. तू जशी अखंड आहेस ना, तसं या माता भगिनीचं सौभाग्य टिकू दे, हेच तुझ्या पायावर विनंती. आणि याच्यासाठी तुमच्याकडून पुण्य व्हावं म्हणून तुमच्याकडून वाती मागतोय मी. काय मागतोय? वाती. पण ते वाती लावायला माय दिवा लागतो, तूप लागतं, तिथं राहायला खायला लागतंय, घर लागतंय. म्हणून त्याच्यासाठी एका वातीबरोबर 1 रुपया द्यायचा. 500 वाती केल्या तर 500 रुपये. 1 कोटी वाती, तेही परभणी जिल्ह्यातूनच का? वाशिम जिल्ह्यामध्ये 20 वर्ष झाले साहेब लोक कापूस लावित नाहीत. सोयाबीन नंतर तिकडे पाणी नाही. लढले लोक. म्हणले बाबा तुम्हाला माहीत आहे ना आमचा दुष्काळ. आम्हाला काय माहीत? काही बायानं 15 लाख वाती विकत घेऊन दिल्या महाराज. गेलो मी, बाबा ह्या वाती रेडीमेड दिसतात. माय बाबा कापूस नाही ना आम्हाला पिकत हो. जैन शिरपूरला 15 लाख वाती ठेवून विकत घेतलेल्या. लक्षामध्ये त्यांना काय म्हणू आता त्या मायाला? तुमच्याकडे कापूसही नसला तर शेजारणीकडून आणा आणि येत्या 1-2 महिन्यात या वातीची व्यवस्था करा. नियम असा आहे, ज्या गावानं वाती दिल्या त्या गावातले आम्ही मोजून 10 माणसं नेणार आहोत. लाख वाती तिथून आल्या तिथले 10 माणसं नेणार आहोत. एकंदरीत आम्हाला 2,500 माणसं तिथं न्यायचेत. 2,500पैकी आम्हाला 400 मुली पाहिजे आणि 300 अशी मुलं पाहिजे. पोरं येता ना तुम्ही? येता ना? यादी करा आणि मला फिरू लागा. परभणी जिल्ह्यातून 1 कोटी रुपयांनी 1 कोटी वाती जमा झाले पाहिजे 2 महिन्यामध्ये. आपणाला हे नर्मदेच्या तटावर ओंकारेश्वरला करायचं आहे. त्यातली पहिली वात महाराष्ट्रातला मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशातला मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी हे लावतील. बाकीच्या वाती तुम्हाला लावायच्या. सगळं जग तुम्हाला पहिले लावील. कामेरे असतील. 2 कीर्तन असतील महाराज. 1 कीर्तन अमृतभाऊ जोशीचं आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं मोजून 50 टाळकरी याची यादी करा. 50 टाळकरी, 2 मृदंगकार. आणि मातांनो ज्यांना ज्यांना यायचं त्याने आपलं नाव गुप्त स्वरूपामध्ये त्या 10 लोकांमध्ये द्यायचं. 10 लोकांपैकी 3 पुरुष असतील, 3 महिला असतील, 3 दोन्ही 6, 2 मुलं असतील आणि 2 मुली असतील. अशी 10ची पद्धत आहे. अलग लक्षामध्ये सगळं गाव यायचं नाही. तुमची इच्छा असेल तर पाहू तुम्हाला पुष्कळ. मी वाचलो तर. म्हणून माझे मायबाप हो झालेली सेवा भगवंताच्या चरणावर आमच्या या कुटी परिवारांच्या मातासाहेब, केवढा आनंद आहे महाराज आज चतुर्थीला जाणं. आणि दुसरं एक सांगू का साहेब तुम्हाला? काय तुमच्यासाठी हे कोणं केलं बरं? कोणं केलं? आदिनाथ उमा बीज प्रगटले, चंद्राला धले
सदस्थिती गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथानं गैनीनाथानं निवृत्तीनाथानं ज्ञानोबाऱ्याने केलं. हा तो संप्रदाय आहे. म्हणून उद्याच्याला गोरक्षनाथाचा सोहळा आहे. कुठं सोहळा आहे माय? सांगली जिल्ह्यामध्ये 32 शिराळ नावाचं गाव आहे. सहज गोरक्षनाथ फिरता फिरता एका घरी आले भिक्षेला, तर त्या बाईनं सर्प केले. महाराज कायचे? आमचे गुरु म्हणायचे कीर्तनातून, मिट्टी का तो नाग बनाया पूजत से लुग लुगाई, जब सच्चा नाग निकला लेलाठी धमकाई. माझे गुरु आनंदानं म्हणायचे कीर्तनात ते. मातीचे नाग केले, मातीचे नाग, मातीची वाटी केली, त्या दूध गोरक्षनाथ आले. बोले मैया ये नागराज को मिट्टी में क्यों बना दिया? सही में बनाओ बाबा, खरा सरप, हाँ खरे बनवा. अहो ते डसतील ना, बनवा. गोरक्षनाथांना आशीर्वाद दिला महाराज. 5 सर्प खरे झाले. पाजा त्यांना दूध, थांबेल मी. तेव्हापासून आजपर्यंत आता उद्या सकाळी 32 शिर्याळे गावातले असे तरुण मुलं सकाळी उठतात आणि आपापल्या शेतात जातात. कुठे जातात? शेतात. महाराज जिथं गेले तिथं त्यांना नाग मिळतात. नाग तो घेतात, गळ्यात घालतात आवडीनं आणि घरी आणून घरच्या बाया पूजा करतात त्या नागाची. आणि पूजा केल्यावर संध्याकाळच्या 4 वाजता तो नाग गळ्यात घेऊन गावात गाडी बैलानं त्याची मिरवणूक चालते. महाराज 32 शिराळे नावाचं गाव आहे. उद्या जायचं असेल कोणाला, नाही तर तुमच्या टीव्हीवर येते ना आता लक्षामध्ये आजही. म्हणून माझेही मायबाप हो, ही परंपरा असू द्या. ज्ञानेश्वर